मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिशन जेनझी नागपूरमध्ये थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री हजारो तरुणांशी संवाद साधणार. रेशीमबाग मैदानामध्ये भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन. जेनझींसोबत संवाद वाढवण्यासाठी भाजपकडून विशेष समिती, विनोद तावडे, स्मृती इराणींचा समावेश. तरुण मतदारांसोबत पक्षाचा संपर्क वाढवण्याचं लक्ष्य. महिला कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव. मनुस्मृतीनं महिलांना 3 चौकटीमध्ये बसवलं. छात्रों की गुंजमधून राहुल गांधी यांची टीका. मुंबई महापालिकेच्या कारभारावर भाजप नेतृत्व नाराज. मनपातील पक्षांतर्गत गटबाजीची वरिष्ठ नेतृत्वाकडून दखल. अंतर्गत वादांना खतपाणी घालणाऱ्या नेत्यांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष. गडचिरोलीच्या जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणामध्ये मोठी कारवाई. सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यासह कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित. शाळेतील गंभीर त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका. सण उत्सवावर महागाईचं सावट. साखर, नारळापाठोपाठ खाद्यतेलही महागलं. खाद्यतेलाच्या दरात 10 ते 20 रुपयांची वाढ. आवक घटल्यानं सुकामेवा महागला. बदाम, पिस्ता दरात 300 रुपयांची वाढ. काजूच्या दरातही 100 ते 300 रुपयांची वाढ. उत्पादनातील घट, वाहतूक खर्च वाढल्याचा फटका. राज्यामध्ये वाहनांच्या पीयूसी शुल्कामध्ये वाढ. दुचाकीसाठी 60 तर चारचाकीसाठी 120 ते 180 रुपये द्यावे लागणार. मुंबईच्या भुलेश्वरमध्ये गणेश मूर्ती अंगावर पडून दोघांचा मृत्यू. 5 जण जखमी. भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यादरम्यान दुर्घटना. बंगालच्या उपसागरामध्ये पनामाचं मालवाहू जहाज बुडालं. 24 खलाशी बेपत्ता. भारतीय नौदलाकडून शोधकार्य सुरू. ओडिशाच्या पारादीप बंदरामधून लोखंडी साहित्य घेऊन निघालं होतं जहाज. होर्मुझ सामुद्रधुनी आता अमेरिकेचा भाग. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर शेअर केला नकाशा. अमेरिका इराणमध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता.